काश्मीर म्हटलं की काश्मीरला एक ऐतिहासिक ठेवा आहे आणि ऐतिहासिक जी ठिकाणं आहेत काश्मीरमध्ये त्यापैकी एक आहे लाल चौक. या लाल चौकात मी आहे. प्रचंड बर्फवृष्टी झाल्याच्या नंतरचा लाल चौक हा वेगळाच असतो आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील येत असतात. आपण बघताय या लाल चौकमधला हा टॉवर क्लॉक. या टॉवर क्लॉकवर देखील मोठ्या प्रमाणात बर्फ साचलेला आहे आणि त्यामुळेच इथे येऊन फोटो काढणाऱ्या लोकांची पर्यटकांची गर्दी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आपण बघताय भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून काश्मीरमध्ये जे पर्यटक येतात ते सर्व या लाल चौकात येऊन फोटो काढतात. एक ऐतिहासिक आठवण म्हणून ती स्वतःकडे ठेवतात आणि याच लाल चौकामध्ये आज देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. खरं म्हणजे कालपर्यंत या काश्मीरमधलं वातावरण जे आहे ते प्रचंड मायनसमध्ये होतं. -2-3 पर्यंत वातावरण गेलं होतं आणि बर्फवृष्टी झाल्याच्या नंतर थोडंसं वातावरण हे वाढतं असं सांगण्यात येत होतं आणि त्याचप्रमाणे आता आपण बघतोय बर्फवृष्टी झाल्यामुळे 1-2 सेल्सिअस पर्यंत वातावरण आलेलं आहे. त्यामुळे रस्ते मार्ग देखील जो आहे तो हळूहळू आता सुरू केला जातोय आणि रस्त्यांवरच्या ज्या गाड्या आहेत त्यांना चालण्यासाठी इथे बर्फ जो साचला होता रस्त्यावर तो पूर्णतः बाजूला करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता हळूहळू रस्ते वाहतूक सुरू होते. मात्र अजूनही इथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी आहे. इथे बघताय बाजूला मोठे इथे बर्फाचे गोळे आपल्याला पडले दिसत आहेत. अजूनही मोठ्या प्रमाणात बर्फ आहे आणि याच लाल चौकाला एक मोठं महत्त्व आहे. सुरक्षेच्या दृष्टीने देखील लाल चौक महत्त्वाचा आहे. त्यामुळे इथे 24 तास इथे CRPFचे जवान तैनात असतात. आपण बघतो CRPFची चौकीच या ठिकाणी आहे. एक गाडी दफ्तरबंद अशी गाडी या ठिकाणी आहे आणि हातामध्ये शस्त्र घेतलेले CRPFचे जवान हे 24 तास या लाल चौकामध्ये तैनात असतात. आता देखील काश्मीर जे आहे ते सुरक्षेच्या दृष्टीने तसं म्हणायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था असते. पण आम्ही पूर्ण वेळ फिरतोय काश्मीरमध्ये. कुठेही भीतीचं वातावरण इथे दिसून येत नाहीये. कुठेही काश्मीरमध्ये जी भीती आधी सांगितली आहे ती आता दिसून येत नाहीये. मुक्तपणे इथे पर्यटक जे आहेत ते फिरू शकतात, दुकानांमध्ये जाऊ शकतात, हवी शॉपिंग करू शकतात आणि हव्या त्या ठिकाणी देखील जाऊ शकतात. त्यामुळे काश्मीर आता आधीसारखं भीतीदायक नाहीये तर मुक्तपणे संचार करण्यासाठी या बर्फाचा आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी आता काश्मीर ओळखलं जात आहे आणि तोच अनुभव आम्हाला देखील येतोय या ऐतिहासिक अशा लाल चौकामध्ये आल्याच्या नंतर. अक्षय भाटकर, ABP माझा, लाल चौक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.